माधवाची बढती झाली खरी, पण त्याच्या पायाची भिंगरी काही थांबलेली नाही. अगो बाई, म्हणजे बढती बरोबर बदली की काय पुन्हा? बदली नाही हो, पण मी तर म्हणते ती परवडली. अहो, जिल्ह्या तालुक्याच्या ठिकाणी फिरती आली आहे आणि 7-8 महिन्यांची आहे म्हणे फिरती. अगो बाई, म्हणजे व्यापच झाला. पण काय गो माई, नाही म्हणजे आता माधवा जाणार तर रमा देखील जाणार असेल लगेचच. आता ती काय, ती जाणार असेलच. पण मग किल्ल्यांचे काय आणि इथला कारभार तूच का सांभाळणार आहे अष्टोप्रहर? अगो तिने नको का जबाबदारी घ्यायला? का मान तेवढा घ्यायचा आणि इथली जबाबदारी तुझ्यावर टाकून आपण मात्र हिंडायचे, हो ना? काय गो माई, पटते का मी काय सांगते ते? हा, सुभद्रा वहिनी, मलाही नाही आवडत हो ती सारखे सारखे त्याच्या बरोबर आणि बरोबरीने फिरते ते. मी बोलते माधवाशी. चल मी देखील येते बरोबर. त्याला म्हणो, रमेश जर का बरोबर नेणार असशील तर या वेळेला वडील बायकांपैकी एकीला तरी न्यायलाच हवे. बरोबर बोलताय तुम्ही. आपण आत्ताच बोलूया माधवाशी. चल. चला. मी काय म्हणते, तुझे ते फिरतीचे खटले रद्द नाही का करून घेता येणार? माई, या बढतीचा भागच आहे फिरणे. तीच तर मुख्य जबाबदारी आहे. ती टाळून कशी चालेल? अरे माधवा, पण तुझ्या बरोबर रमेची फरफट होते रे, त्याचे काय? हो ना, शिवाय वाड्याची सगळी जबाबदारी, तिजोरीच्या किल्ल्या सगळे काही मी तिच्यावरच सोपवले आहे. वर समज, घटकाभर माई बघेल ते. इतके वर्ष तीच बघत आली, अजून काही काळ बघेल. पण अरे रमेचा नको का विचार करावयास? हा, ती तुझ्या बरोबर निमूटपणे येते, पण या फिरतीत तुझे बस्तान एका ठिकाणी नसणार असे म्हणतोस ना? अरे मग रमेचे कसे व्हायचे? हे बाई माणूस देखील नाही ना तिच्या बरोबर दुसरे कुणी? बरोबर आहे तुमचे म्हणणे. यावेळेस आम्ही रमाबाईंना येथेच ठेवून जातो. त्या राहतील तुमच्या हाताखाली. बरे. आणि तसेही ताई काकूंना पाठीचा आणि पायाचा त्रास होतो आहे, तेव्हा त्या येथेच असलेल्या बऱ्या. किती बरोबर हो माधवा. आणि अरे आता स्वयंपाकात देखील तरबेज झालीये ती. हो. आमचा भार देखील हलका होईल हो त्यामुळे. काय माई? हो हो, अगदी. फक्त दुपारच्या 2 घटका त्यांना अभ्यासासाठी मिळाव्यात. हो, अरे एवढेच ना? कामे संपली की तीच करू दे की काय करावं असे आहे ते. हो ना. अरे तेवढाच 2 घटका तिलाही विरंगुळा. मग संध्याकाळची कामे असतातच. अगो मागे नाही का त्या सगुणा देवी याच्या तिला शिकवावयास? हो, अगदी बरोबर. अगदी तसेच. फक्त यावेळेस सगुणा देवांच्या ऐवजी मिस हरफड असणार आहेत. काय? अरे अरे माधवा, पण त्यांना तुमची अडकाठी होऊ नये इतकेच. ठीक आहे, पण आमची सुद्धा एक अट आहे. नाशकात जो काही प्रकार घडला ना, तो इथे होता कामा नये. जे काही घडेल ते वर तुझ्या खोली पुरतेच. होय, तसेच होईल. आणखीन एक, रमेच्या शिकवणीबद्दल आणि तिच्या नव्या मास्तरीणबाईंबद्दल ताईंना तूच काय ते सांग. आमच्याने नाही झेपायचे. बरे, आम्ही बोलतो ताई काकूंशी.
रमाबाई, म्हणजे मी येथेच राहावयाचे? होय रमाबाई, रमाबाई, यावेळी आमचा नाईलाज होता रमाबाई. प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाच बरोबर घेऊन गेलो आणि वडील बायकांस नेले नाही, त्यामुळे त्या नाराज होत्या. शिवाय गेली 3-4 वर्षे आपण सतत पुण्याबाहेर आहोत, तेव्हा यावेळी तरी माईंच्या शब्दाचा मान राखणे आवश्यक होते. शिवाय खरोखरीच यावेळी आमचे बस्तान एका ठिकाणी नसून आज येथे तर उद्या तेथे असे आहे. रमाबाई, तुमची सोय कशी करता येईल याचा काहीच अंदाज नाहीये. यावेळी पाहतो, म्हणजे पुढच्या स्वारीचे वेळी तुम्हास नेता येईल. शिवाय त्यांच्या शब्दास मान दिल्यामुळे मी सरफटच्या शिकवणीचे मार्गी लावता आले, नाहीतर घरात थैथयाटच झाला असता. पण मी एकटीने येथे कसे दिवस काढावे? आपल्या सोबत असताना कितीतरी शिकावयास मिळे, आता तेही नाही आणि विसाव्याची जागाही नाही. स्वतःचे फिरतीवरून येणे होईपर्यंत मी एकटीने दिवस कसे काढावे? कळते आहे रमाबाई आम्हास ते, पण काही दिवस मन घट्ट करून राहावे. मी सरफटच्या संगतीत अभ्यास तर होईलच, पण ती चतुरस्त्र स्त्री आहे. पुस्तकी अभ्यासाखेरीज बऱ्याच गोष्टी शिकता येतील, त्यात मन रमवावे. काही दिवस सासूचे तर काही सुनेचे, परंतु आपले उलट न बोलण्याचे व्रत कसोशीने पाळावे, म्हणजे धार बोथट होईल. मी प्रयत्न करेन. आणि बरे का रमाबाई, विरहाने प्रीतीची गोडी वाढते. पण आम्हास आहे तेवढी गोडी खूप आहे, त्यासाठी दूर पण नको. बरे, एक सांगायचंच राहिले. काय? काशीबाई कानिटकर आल्या होत्या आणि आणखी एक निबंध देऊन गेलेत. कसे? वाचा पाहू काय लिहिले ते. निबंधाचा विषय आहे पूर्वीच्या स्त्रिया आणि हल्लीच्या स्त्रिया. वाचा बरे. वाह, फारच छान. हा निबंध सुबोध पत्रिकेच्या अंकात छापून आणण्याची व्यवस्था करतो आम्ही. अय्या, खरे? मालक, जपून जा आणि लवकर या परत. बर. स्वतः तब्येतीची काळजी घ्यावी. यावेळेस जपावयास कोणी सुद्धा नाही सोबत. रमाबाई, तुमची फार आठवण येणार आहे.
गेल्या 3-4 वर्षात सतत स्वतंत्रपणे राहण्याची सवय लागली आहे आपल्याला. तुम्हास मात्र येथे कठीण जाणार आहे. सनातनी चौकटीत राहावे लागणार आहे हे लक्षात असू द्या. हो. बरे, घरातील वडीलधाऱ्या बायकांशी प्रतिवाद करण्याची किंवा त्यांस प्रेमाने समजावून सांगण्याची इच्छा प्रबळ होईल तुमची, परंतु त्याचा काहीही उपयोग नाही हे ध्यानी असू द्या. तुमची शक्ती उगाच वाया घालवू नका. मी सरफड येतील त्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे घरातून होणाऱ्या त्रासाचा विसर पडेल. हरफटच्या निमित्ताने तुम्हास बरेच टोमणे ऐकावे लागणार आहेत. याची मनापासून तयारी ठेवा आणि मनानेच आमच्याशी बोला, म्हणजे विसावा मिळेल. स्वतःही तब्येतीची काळजी घ्यावी. कामापुढे जेवढा खाण्याकडे लक्ष नसते अजिबात. मी शिपायास ताकीद देऊन ठेवली आहे की औषधांची आठवण करीत जा आणि चाकरण करू देऊ नकोस. पण तो काही माझ्यासारखी सक्ती करू शकणार नाही. खरे आहे. बरे, आपण एकमेकांची काळजी करीत बसलो तर हे फिरतीचे 7-8 महिने येतेच सरतील. आणखी एक होते, ते तेवढे सुपारीचे आणि तपकिरीचे कमी करता आले तर. तपकिरीने कफाचा त्रास होतो. मग आम्ही लक्षात ठेवू. चला, येतो. नमस्कार. वेलकम मिस हरफर्ड. शिवली शिवली त्या गोऱ्या मडमेस. अगो बाई 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 माई, हो कसला म्हणजे कसला दरबंड उरलेला नाही हो. बघतेस ना माई, सगळे कसे उजळ माथ्यानी चालले ते. मुळी चोराकडे जमादार खानाच्या किल्ल्या दिलेस ना सगळे अधिकार. आता बघ कशी मनमानी चाललीये ते. खरेच बोलताय अगदी. चुकलेच माझे. पाहवत नाहीये हो हा भ्रष्टाचार. हो, आधी मोठ्या युक्तीने माधवामार्फत आपल्याकडून परवानगी मिळाल्यासारखे केले. आता ही म्हणायला मोकळी की स्वतः समोर तुम्हीच परवानगी दिलीत. आता झाले बाई तसे. पण आता काय करायचे? काय करायचे म्हणजे? या ना. ओके, कम. काही आहो. हो बाई बाई बाई, इथं सर्रास वावरतीये माझ्या घरात. घर विटाळले गो हिने, माझे घर विटाळले. माई, ही बया जिथून चालत आली आणि जिथे चालत चाललीये त्या सगळ्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचे. बरे, अगो आपण नाही, त्या रमेला हे करायला सांगायचे. आणि ती जागा रमेने स्वच्छ पुसून घ्यावयाची, कळले? हो. अहो, पण ती मड्डम रोजच यावयाची आहे. अगो माई, मग रोजच करायचे हो हे सगळे रमेने.
आणि रमेने तर स्वच्छ अंग धुवूनच यावयाचे, यात मुळी प्रश्नच नाही. प्लीज कम. I really like the study room. There's a good positive feeling about it. Thank you. चला मड्डबाई आल्यात पडदेशी जी कुठे चाललाय? त्या मड्डंबाई आल्यात ना त्यांना गुळपाणी नेऊन देतो. काही गरज नाहीये गुळ पाण्याची. हो पर धाकल्या मालकांनी सांगितलंय ना. धाकल्या मालकांनी सांगितलंय म्हणे. जा आणि पांडुबा जी वर जाताना कडेकडेने जा हा? आणि ते भांड ठेवून लगेच खाली ये. थांबायचे नाही तिकडे. जी जी आणि पांडबा, जी ही भांडी जर का न धुता स्वयंपाकघरात आणलीस ना तर तंगडच तोडीन तुझे. नाही धुवून आणतो. पांडा, जी हे सारे लक्षात राहील ना? आहा. जर काही गडबड केलीस तर पुन्हा परत दारी उभे राहावे लागेल. कसे नाही राहायचे का उभे? नाही आता राहील लक्षात. कडकडने जातो. जय जय राम कृष्ण. वहिनी साहेब गुळपाणी आणलंय. पांडू काका ठेवा ते तिथे. जी Hello. अं? How do you do? गुळपाणी. Is he part of your family? येस. Okay, let's start again. अगो आपण आपल्याच घरात का चोरासारख्या वावरतोय? हा मग पांडू इकडे. आलो जी मी काय म्हणते? नाही, काय 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 वर काय चाललंय? बुक बघत होत्या, एकमेकांशी बोलत होत्या. आणि काय झालं, ती मड्डंबाई आहे ना गोरी गोरी, ती गोऱ्या गोऱ्या गालांनी करून हसली माझ्याकडे बघून. चाटळ मिला. ती हसली आणि तू पागळलास हो ना? नाही. बडबड करू नको सुगाचच. झालंस ना त्यांना सामील? नाही झालंस ना? बाहेर हो बाहेर. कशाला? विहिरीवर जा आणि घागर ओतून घे डोक्यावरून. हो पर गुळ पाणी मी असं लांबूनच ठेवलं, जवळ नव्हतो गेलो. अरे तू लांबून ठेवलंस पण ती तुझ्याकडे बघून हसली ना, मग विटाळलास तू. अरे देवा, ती हसली आणि मी फसलो. आता बाहेर जाऊन मला विहिरीवर आंघोळ करावी लागणार. अरे देवा, अरे हो. काय हा भ्रष्टाचार? नाही तर काय. Good. Now you will complete the exercises given in this book. Here it is.
And this is your homework for tomorrow. Yes. Now it is time to leave. Thank you. Okay. Okay, Rama, bye. अगो बाई ताई ए माई अगो लवकर या इकडे काय झाले बहिणी अगो 2 घटका संपल्या निघाली बघ ती. बाई चालली See you tomorrow. येस काय पोर आहे ही रमा काय बोलायचे ताई कळत कसे नाही ग हिला थांब रमे झोले